थरारक घटना, आई आणि भावाकडून सख्या भावाचा खून, दारूच्या व्यसनामुळे सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल. सुंदरनगर परिसरातील घटनेनं खळबळ, आरोपी आई व भाऊ पोलिसांच्या ताब्यात. जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील सुंदरनगर इथं एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. कौटुंबिक वादातून आई आणि भावाने मिळून सख्या भावावर लोखंडी रॉडनं हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. प्रकाश भगवान शिंदे वय वर्ष 40 असं मृत व्यक्तीचं नाव असून ते सुंदरनगर परिसरातील रहिवासी होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रकाश शिंदे यांना दारूचं व्यसन होतं आणि त्यामुळे कुटुंबियांना वारंवार त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या वादाचं रूपांतर हिंसक घटनेत झालं. आई शांताबाई भगवान शिंदे आणि भाऊ दीपक भगवान शिंदे यांनी रॉडनं हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीमध्ये प्रकाश यांचा मृत्यू झाला. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय सामान्य रुग्णालयात हलवला आहे. चंदनझिरा पोलीस पुढील तपास करत आहेत. बरोबर आहे. सुंदरनगर येथील रहिवासी आहेत. एक प्रकाश भगवानराव शिंदे हा मयत आहे. याला दारू प्यायची सवय होती. आता दारू पिऊन पूर्ण परिवाराला खूप त्रास द्यायचा. त्याच्या आईला, भावाला, पत्नीला आणि परिवाराला त्रास द्यायचा आणि असली शिवीगाळ करायचा. त्या रागातून त्याचा भाऊ दीपक भगवानराव शिंदे आणि त्याची आई शांताबाई भगवानराव शिंदे या दोघांनी त्याला काल दांडक्याने, काठीने वगैरे मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झालाय. दोघांना ताब्यात घेतलेलं आहे, आईला आणि त्याच्या भावाला. दोन्ही आरोपी आहेत. दोनच आरोपी दोघांना ताब्यात घेतले.